हा विषय आहे. मी कांचन कोठावळे पुणे आणि मूळची सातारची आहे आणि मी मोडी लिप्यंतरकार, इतिहासकार आणि आर्किओलॉजिस्ट पण आहे. मोडी लिपीचे काही कागदपत्र कुरकुम दौंड येथील तिथले भगत आणि गुरुवांनी मला म्हणजे दिले होते काही कागदपत्र आणि त्या कागदपत्रांमध्ये मला सोडवताना असं सापडलं की ते पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचं आज्ञापत्र आहे. 27 ऑगस्ट 1698 सालचं हे पत्र आहे. तर त्या पत्रात अगदी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कैलासवासी छत्रपती स्वामी यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या मंदिराचं जे ध्वजामंडप आहे ते महाराजांनी बांधल्याचा उल्लेख सापडला आहे. त्याचप्रमाणे या पत्रामध्ये संभाजीराजेंचा देखील उल्लेख आलेला आहे की संभाजीराजेंवर धामधुमीचा प्रसंग जाहल्यामुळे मंदिराचं उत्पन्न पूर्ण थांबलेलं आहे आणि ते उत्पन्न वर्षासन जे काही आहे पूजा नैवेद्य वगैरे ते चालू करण्यासाठी तिथल्या पुजाऱ्यांनी जाऊन इथे सातारला येऊन विनंती केली आणि त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी त्या काळातील देशाधिकारी आणि अष्टप्रधान मंडळातील जे पंडित आहे त्यांना आज्ञा केली की तुम्ही 400 रुपये साधारण त्या काळातले वर्षासन सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि आज प्रयोजन त्याचं हेच आहे की मी छत्रपतींना हे जे कागदपत्र आणि हा जो काही प्रकाशित राहिलेला इतिहास हा समोर आज दाखवण्याचं प्रयोजन होतं की आपल्या महाराजांचा हा जो इतिहास पुसत चाललेला किंवा ह्याच्या खानाखुणा ज्या काही मिटत आहे त्या राज्यासमोर न येतात देशभरात त्या सगळ्यांसमोर हा इतिहास यावं यासाठी या प्रयोजनात्मक मी आले होते. एक मंदिरामध्ये काही प्रमाणात आता बांधकाम सुरू होणार असं कळतं. असं बांधकाम जर झालं तर तो इतिहास कुठेतरी पुसला जाईल अशी काही भीती आहे? हा, पुसण्याची शक्यता नक्कीच होऊ शकते कारण बरंचसं तिथं बांधकाम झाल्यामुळे तिथले काही शिलालेख किंवा दगड वगैरे लावल्यामुळे शिलालेखही गेलेले आहे आणि तो तसाच भाग ठेवला तर बाकीच्या जे काही इतिहास संशोधक किंवा त्यांना ते समोर दाखवायला किंवा जगासमोर मांडताना तो जुना इतिहास सगळा पुसला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजीराजांना भेटला तुम्ही, नेमकी काय मागणी केली त्यांच्याकडे? मागणी अशी केली की राजे आपण एकदा इथे भेट द्यावी आणि हा इतिहास जगासमोर म्हणजे ह्या छत्रपती घराण्यांचाच इतिहास असल्यामुळे आपण एकदा इथे भेट देऊन हा इतिहास जगासमोर आणावा एवढीच मागणी केली. कारण ह्याचं पत्र ऑलरेडी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला केंद्र शासनाकडून आलेलं पत्र आहे. केंद्रीय शासक आपले जे आंबेकर सर आहेत तर त्यांच्यामार्फत हे पत्र आलेलं आहे आणि त्यांनी डिस्ट्रिक्ट कलेक्टरला पत्र दिलेलं आहे की या मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार व्हावा असं त्या पत्राचं म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे आणि ते राजेंना दाखवून फक्त म्हणजे त्याचं की जीर्णोद्धाराकडे एकदा आपण आणि ह्या मंदिराकडे लक्ष द्यावे. एखादे आर्किओलॉजिस्ट म्हणा किंवा मोडी लिपी तज्ज्ञ म्हणून आपण या एकंदरीत सगळ्या गोष्टीकडे पाहताना त्या मंदिराबद्दल आपल्या पुढच्या भविष्यात काय वाटतं? कशा पद्धतीनं ते संवर्धन व्हायला पाहिजे? मंदिराचं संवर्धन म्हणजे तिथे जे काही बाकीच्या गोष्टी आहेत पुरातत्व विभागाने लक्ष घालून त्या तशाच जगासमोर आणल्या पाहिजे आणि जगासमोर हा इतिहास छत्रपतींचा त्यांनी तिथं त्याचं म्हणजे जे काही आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याची माहिती तिथं उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणे त्याला चांगलं म्हणजे असं आपण हे म्हणूया आजूबाजूला किंवा त्याचं हे करून नियोजन करून त्या पद्धतीने मंदिराचं इतिहास समोर आणला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.